नमस्कार, मी डॉक्टर आनंद मोरे, परंडा, डिस्ट्रिक्ट धाराशिव. नेहमीप्रमाणे ग्रामीण भागातील समस्या या प्रकरणावर पुन्हा एकदा मी आपल्यासमोर आलेलो आहोत की ग्रामीण भागामध्ये आल्यानंतर कशा प्रकारे आपल्याला काही गोष्टींना सामोरे जावं लागतं. तर आता पहा की आपण मोरे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे परंड्यामध्ये आहेत. तर तिथून एक 1.5 किलोमीटरवर हे आपल्या बार्शी परंडा हायवेवर ही आपण 30 गुंठे जागा घेतली होती. पुन्हा इकडे एका शेडजीची जागा आहे. तर त्या सदर शेटजींना त्यांची जागा विकून त्यांनी पुण्यामध्ये काही प्रॉपर्टी घेतली मोठी, तिथे त्यांना शिफ्ट व्हायचं आहे किंवा शिफ्ट ऑलरेडी ते झालेले आहेत. तर त्यांना ती जागा विकायची. तर ही जागा विकण्यासाठी त्यांनी येथीलच 2 डॉक्टर मोरे बंधू, त्यांचे आडनाव आमचे आडनाव बंधू, त्यांना ती जागा घ्यायची होती. तर त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस जागा पाहिली त्यावेळेस त्यांची 4 ते 5 गुंठ्यांच्या जागेमध्ये फरक आला, म्हणजे त्यांची कमी भरत होती. आता हे कळल्यानंतर त्यांनी मग पुन्हा काय केलं की तो व्यवहार त्यांचा संपला. त्यानंतर तो व्यवहार काही झाला नाही. पण हे झाल्यानंतर त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये ती जागा विकायची आहे. तर त्यांनी काय केलं की रात्रीतून एका नेत्याच्या भावाला, की जो हे शेडचे सिमेंटचे व्यापारी आहेत मोठे, त्यांच्याबरोबरच काही रोडचे गुत्तेदारीचे कामं करणारा हा व्यक्ती आहे आणि त्याचा मोठा भाऊ इथे एक चांगला जिल्हा परिषद मेंबर आहेत, जनसामान्यांमध्ये चांगलं नाव आहे त्यांचं. पण त्या गुत्तेदारीतून पैसे कमवणं, मिळवणं, ह्या सगळ्या गोष्टीतून ह्या दोघांनी मिळून ज्यावेळेस मला शेटजींना विचारलं की ही जागा मोजून कोणी दिली तुम्हाला, त्यावेळेस त्यांनी सरळ त्यांचं नाव सांगितलं की अशाशा पैकी त्यांनी मोजून दिलेली आहे. म्हणजे त्यांचं नाव घेतल्यानंतर आम्ही घाबरावं आणि पुढं काही विचार करू नये असंच त्यांचं मत होतं. आणि तेच गुत्तेदार आणि हे शेटजी यांनी आमच्या वडिलांना ही जागा 30 गुंठे दिली. आणि ह्या व्यवहार झाल्यानंतर जेव्हा रजिस्ट्री करायची होती तेव्हा ऐनवेळी आम्हाला जागा विकायची नाही असं म्हणून त्यांनी त्या ठरलेल्या किमतीच्या 4 लाख रुपये एक्स्ट्रा त्यांनी ऐनवेळी बाबांना ब्लॅकमेल करून किंवा त्यांच्यावर दबाव टाकून सगळ्या गोष्टी ठरलेल्या असताना पुन्हा त्यांनी एक्स्ट्रा घेतल्या. पण ठीक आहे, तो व्यवहार आहे असा विचार करून आपण विषय सोडून दिला. पुन्हा एवढं सगळं होऊन जेव्हा ह्यांच्या जागेमध्ये 4 ते 5 गुंठे जागा कमी भरते हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ज्यावेळेस ही जागा अतिक्रमण करून अशा प्रकारे पोल त्यांनी रवला आणि जो आधीचा पोल आहे तो काढून टाकला आणि अशा प्रकारे रोवून त्यांनी स्वतःची एक सीमा स्वतःच प्रस्थापित केली. आम्ही त्याच वेळेस सांगितलं होतं की तुमची 4 ते 5 गुंठे जागा जर कमी पडत असेल तर तुम्ही रीतसर शासकीय मोजणी आणा, आपण एकत्रित शासकीय मोजणी करू आणि आपापल्या पद्धतीच्या सीमा आपण तयार करू. पण त्यांनी असं न करता केवळ पुन्हा त्या गुत्तेदाराला मध्यस्थी घालून म्हणजे थोडक्यात आमच्या अंगावर सोडण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांनी केलं म्हटल्यानंतर ते बाजूला सरकणार, म्हणजे आम्ही त्यांच्याशी लढत बसायचं ह्या गोष्टी. आणि त्यांनी सुद्धा जर आपल्याला ह्या सीमा तुम्हाला जर करायच्या होत्या तर तुम्ही शेजारी पाजाराला का बोलवलं नाही? शेजाऱ्यांना बोलवणं गरजेचं होतं, वडिलाला बोलवून द्यायचं. अशाच प्रकारे आम्ही मोजणी करतो ना, अशा प्रकारे म्हणजे निर्विवादपणे ही दादागिरी करून, थोडक्यात दादागिरीच झाली की दादागिरी करून हे त्यांनी त्यांच्या सीमा हे केलेल्या आहेत. आणि पुन्हा त्यानंतर हे कळल्यानंतर आम्हाला वाटलं ठीक, एक 4-5 गुंठे इकडे तिकडे, 4-5 फूट इकडे तिकडे झाला असेल. पण ज्यावेळेस आम्ही स्वतः मोजमाप केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की त्यांनी आपली जागा जे फ्रंट 137 आणि पाठीमागचा जो आहे तो 240 सलग अशा प्रकारचा तो फ्रंट असायला ही जागेच्या सीमा असायला पाहिजे. तर सदर व्यक्तीची जे काही दोन त्यांनी ही केलेली आहे तर ती 138 भरते आणि आपली जी आहे ती 121 भरते. म्हणजे जवळजवळ 16 फूट ते 17 फूट यांनी आपल्या याच्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. जाणीवपूर्वक निर्विवादपणे कुठल्याही प्रकारचे शासकीय त्याच्यामध्ये न करता हे पटकन त्याने हे करतात आणि रात्रीतून ही जागा विकून टाकतील किंवा त्याच नेत्याला ते दान देण्याचा ते प्रयत्न करतील मुद्दामून, का तर लागू द्या यांची भांडणं अशा प्रकारे म्हणून. तर हे अत्यंत चुकीचं आहे. मला हेच सांगायचं आहे की ग्रामीण भागामध्ये कशा प्रकारची अवस्था असते, व्यवस्था असते की एखाद्या बहुजनाला असेल किंवा गरीब जे काय म्हणतो आपण वंचित किंवा दुर्बल घटक असेल तर त्याला कशा प्रकारे सामोरे जावे लागते. आज विचार करा, आपण एक तज्ज्ञ डॉक्टर आहोत, शासकीय यंत्रणेमध्ये आहोत, आरोग्य अमृत किंवा आरोग्याचे संविधान अशा प्रकारचे ग्रंथ लेखन करून आपल्याला माननीय पंतप्रधानांचे देखील आपल्याला आशीर्वाद लाभलेले आहेत. शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आपण सेवेमध्ये असतो किंवा त्यांचा वरदास्त आपल्यावर थोडाफार असतो, तरी अशा प्रकारचे बिनधास्तपणे हे लोक कृत्य करतात. तर जनसामान्यांना हे काय वेठीस धरत असतील, कशा प्रकारे दुर्बल घटक हे खेडेगावामध्ये ग्रामीण भागामध्ये चिरला जात असेल ह्याची आपल्याला प्रचिती यायला पाहिजे मला असं वाटतं. आणि ह्या माध्यमातून मला एकच सांगायची, ग्रामीण भागामध्ये जर अशा समस्या असतील
तर कित्येकांचे बांध हे कोरले गेलेले असतात. कित्येक 40-40 फूट रोड आहेत, ते दोन्ही बाजूने कोरत 10-7 फुटच ठेवलेले असतात. त्याला कोणी वाली नसतो, कोण विरोध करत नाही, कारण ते प्रस्थापित असतात. म्हणून मला एक विनंती आहे शासन प्रशासनाला की दर 5 वर्षाला आपण निवडणुका घेतो, ह्या देशाचे, ह्या राज्याचे आणि त्या जिल्ह्याचं भवितव्य आपण ठरवतो, बरोबर. तशा पद्धतीने जे काही आपले तलाठी भाऊसाहेब असतील किंवा ग्रामसेवक असतील, मंडलाधिकारी असतील, तहसीलदार साहेब, ह्या सगळ्यांनी दर 5 वर्षाला त्यांच्या विभागामध्ये जे कार्यक्षेत्रामध्ये ते जे काही रोड आहेत ते रोड अतिक्रमण तर झालेले नाही आहेत ना, कोणाला काही प्रॉब्लेम नाही आहे ना, किंवा सॅटेलाईटद्वारे प्रत्येकांचे बांध व्यवस्थित आहेत का कोण एका दुर्घटनावर त्यांनी जाणीवपूर्वक अन्याय करून त्याच्यावर हे केलेलं आहे, ह्या सुद्धा गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजेत. तरच खरं हा देश सुखी झाला असं समजेल. मी म्हणतो की आज आपण छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये आपण एक सुराज्य निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची धडपड करतो असं मला वाटतं. यातून कोणावर टीका नाही आहे, तरच लोक ग्रामीण भागामध्ये येतील. आणि जर जे काही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार जर लोकशाही चालली, ह्या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून जर आपण काही सुपरिवर्तन आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आणू शकलो आणि त्यामुळे जे काही वंचित दुर्बल घटक आहे त्यांच्या जे काही कला, गुण, कौशल्य यांचा वापर करून जर आपण त्यांना प्रवाहामध्ये आणलं तर आपण खरं समाज निर्माणाचं कार्य, पर्यायाने देश निर्माणाचं कार्य आपण करू शकू असं मला वाटतं. म्हणून मी हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे सगळ्या गोष्टी पुढे भविष्यामध्ये या तक्रारीच्या होणार आहेत, हे तितकंच निश्चित आहे. पण त्याला पर्याय नाही, ह्याला कोणीतरी वाचा फोडली पाहिजे आणि कुठं ना कुठं आपल्याला ह्या गोष्टी शासन प्रशासनाच्या निर्देशनात आणून दिले पाहिजे, जनता जनार्दनाच्या निर्देशनात आणून दिले पाहिजेत. का तर आपण ज्या व्यक्तींना मतदान करतो ठराविक भागातून ते निवडून येतात आणि इतर भागांवर ते त्रास देण्याचा प्रयत्न करतात किंवा दादागिरी गाजवण्याचा प्रयत्न करतात. तर अशा प्रकारे प्रत्येक जबाबदार नागरिकांनी मतदान करताना आपण अशा व्यक्तीला निवडून देतो का की फक्त केवळ माझ्यावरच नाही तर समाजातील इतर घटकांबरोबर तो व्यवस्थितपणे वागतो का, ह्या गोष्टींचाही आपण कुठेतरी विचार केला पाहिजे आणि आपण त्या पद्धतीने आपण पाऊल उचललं पाहिजे असं मला वाटतं. आणि प्रत्येक आपण पाहतो की गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये 10,000ची जर नोकरी करायची असेल तर त्याला कुठली ना कुठली लेखी परीक्षा असते, CET असते, वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्स असतात. पण ज्यावेळेस आपण गुत्तेदारी देतो किंवा मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट देतो त्या व्यक्तीची कुठली एक्झाम घेतली जाते का, त्याचं शिक्षण पाहिलं जातं का, किंवा त्याला समाजाप्रती किंवा संविधानाप्रती किंवा त्याला काय माहिती आहे का, तो समाजाभिमुख व्यक्ती आहे का, त्यातून तो कशाप्रकारे क्वालिटीचं काम करेल, कशाप्रकारे समाजाभिमुख कार्य करेल आणि समाजाच्या तो किती उपयोगी पडेल का, त्यातून पैसा कमवून तो समाजाला त्रास देणार आहे, ह्या गोष्टींचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे असं मला वाटतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि शासन प्रशासनाने ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. कारण रीतसर जर आपल्याला शासकीय मोजणी आणून जर हे केलं तर काय झालं असतं काही नाही, पण ही सगळी दादागिरीच्या गोष्टी चालल्या असतात. पण जे होईल ते होईल, जितके दिवस आपण राहू तितके दिवस ह्या समाजामध्ये जे काही ज्वलंत उदाहरण आहेत ते आपल्यासमोर आणण्याचा आपण प्रयत्न करू आणि ह्यातूनच खरा ग्रामीण भाग घडेल. कारण ग्रामीण भागावरच हा भारत देश अवलंबून आहे आणि त्याच्या विकासामध्येच हा देश विकसित होणार आहे. पण काय समस्या आहेत त्याच्यावर तोडगा काय करणार आहे शासन प्रशासन, याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. डॉक्टर आनंद मोरे, परंडा. जागा जर आपण आपल्या याच्यामध्ये दिसत असेल तर आपण काय केलं पाहिजे हे आपणच सांगावं. थँक्यू व्हेरी मच. हे बी दिसेल खालचं दिसेल. नमस्कार, मी डॉक्टर आनंद मोरे. पुन्हा एकदा आपल्याला ग्रामीण भागातील समस्या ह्या विषयावर मी आपल्याला थोडं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपली जागा जी 30 गुंठे ह्या साईडनं होती ती आपल्याला जवळजवळ ज्यावेळेस मोजून दिली त्यावेळेस आपल्याला ही पोल ह्या पद्धतीने इथे एक 6 फूट अशा पद्धतीने होते. पण ज्यावेळेस इकडे एका शेडजीची जागा आहे तर ते जागेमध्ये हा जो डेपी आहे तो पूर्णपणे असं तिरकस आलेला असतो. पण त्यांनीही पुन्हा काय केलं की परस्पर इथला एक नेता की जो गुत्तेदार आहे म्हणजे नेत्याचा लहान भाऊ आहे गुत्तेदार, त्याला पुढे घालून त्यांनी तिथली जागा हे जे काही 2-3 डॉक्टरांनी मिळून घेण्याचा प्रयत्न केला होता. ही 30 गुंठे जागा त्यांची, 30 गुंठे आपली अशा पद्धतीने आहे. पण ते डॉक्टर्स घेणार ती जागा, पण झालं काय की ते डॉक्टर्स घेत असताना त्यामध्ये कमीत कमी 4 ते 5 गुंठेचा घोळ झाला. 4 ते 5 गुंठ्याचा घोळ झाल्यानंतर त्यांना विकताना प्रॉब्लेम यायला लागले. सदर शेठजी हे परंड्यातील जागा विकून ते पुण्याला शिफ्ट होत आहेत. तिथे त्यांनी घर घेतलंय 7-8 कोटीचं जे काय असेल ते, आणि त्यानंतर इथली जागा ती विकण्याच्या मार्गावर आहे. तर विकत असताना तर आपला जो काही इथे आपल्या ह्याच्यामध्ये हे 5 फूट शिरले हे बाकीचे सोडून, आणि हा जो तिरकस त्यांची जागा होती डेपीची ती मोडली त्यांनी आणि आपल्या भागामध्ये घुसले. आणि हे घुसताना आम्ही त्यांना एकच सांगितलं होतं आधीच की बाबा जे काही तुम्हाला करायचं ते कायदेशीरपणे जे आपले गव्हर्नमेंटची जी काही जागा मोजण्याचे
अधिकार असतात त्यांच्या मार्फत ती जागा मोजण्यात यावी आणि आपण आपल्या पद्धतीने जे काय असेल ते विकावं. पण त्यांनी इथल्या स्थानिक नेत्याचा जो भाऊ आहे, जो गुत्तेदार आहे, ते जो गुत्तेदारी घेतो आणि 5% दुसऱ्यात देतो, म्हणजे ते जे मधले 5% असतात ते त्याच लेवलचं करप्टेड काम होतं पुन्हा आपल्या समाजाला किंवा आपल्या देशाला देण्यासाठी. तर हा विचार केला नाही आपण कधी की तशा व्यक्तीला त्यांनी पुढे घातलं आणि त्यांनी जागा ही मोजून दिली, असा आम्हाला दम देण्याचा प्रयत्न करतात. हे किती पण योग्य आहे की एक तर आपल्या ह्याच्यामध्ये बिंदास फिरायचं आणि अशा पद्धतीने हे मारायचं, आणि ज्यावेळेस तुम्ही जागा मोजता त्यावेळेस तुम्ही शेजारी पाजाराला न बोलवता स्वतःची कन्फर्म लाईन टाकून द्यायची. एवढी डेअरिंग कुठले येते? म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही इतर चांगल्या लोकांना दाबण्याचा प्रयत्न करता. एक तर ती जागा घेत असताना हेच मध्यस्थी होते, हेच दोन मध्यस्थी होते. एक हा गुत्तेदार जो इथल्या स्थानिक नेत्याचा भाऊ आहे ना, आणि हा शेठजी. त्यावेळेस ऐनवेळी वडिलांना त्यांनी कोंडीत पकडलं आणि ऐनवेळी ज्यावेळेस रजिस्ट्री करायची होती त्यावेळेस सांगितलेल्या भावापेक्षा त्यांनी 4 लाख रुपये एक्स्ट्रा घेतले ऐनवेळी. म्हणजे अशा प्रकारचे हे केलं आणि त्यानंतर पुन्हा आपल्या याच्यामध्ये सरकतात, म्हणजे गुंडगिरी आहे. म्हणजे अशा प्रकारचं ग्रामीण भागामध्ये जे काही आपण लहान समाजाची व्यक्ती असो किंवा सामान्य व्यक्ती असो, आज मी एक डॉक्टर आहे, एक नामांकित आरोग्याची सुविधा आरोग्य अमृत अशा प्रकारचे लेखक आहे आणि बऱ्यापैकी शासन प्रशासन आपल्याला ओळखतं आणि मी शासकीय सेवेत देखील येत आहे. अशा व्यक्तीवर जर हे अशा प्रकारे दडपशाही गुंडगिरी करू शकतात तर ग्रामीण भागामध्ये जनसामान्यावर हे नालायक ह्या भाषेत बोलून ही व्यक्ती काय करू शकते? कारण दादागिरी आहे ना. तुम्ही शेजारी ज्यावेळेस मोजता त्यावेळेस तुम्ही शेजारी पाजारांना बोलवायला पाहिजे आणि मग त्यानंतर तुम्ही व्यवस्थितपणे हे करायला पाहिजे. नसेल तर सरळ शासकीय नोंदणीमध्ये तुम्ही लेखी द्यायला पाहिजे की आमची शासकीय मोजमाप आम्हाला करून द्या, म्हणजे आम्हाला आमच्या सीमा कळतील आणि त्या पद्धतीने आम्ही इथे विकू आणि आमच्या पद्धतीने जिथे तुम्हाला कुठं जायचं आहे तिथे तुम्ही जाऊ. पण अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या लोकांवर अन्याय करण्याचा प्रयत्न करता ती किती पण योग्य आहे आणि मध्यस्थीला म्हणून अशा व्यक्तींना दूध पाजून मोठं करणं हे शासन प्रशासनाने टाळलं पाहिजे. म्हणजे आपण साधी 10,000ची नोकरी एखाद्याला लावताना सुद्धा आपण त्याचे CET घेतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्स घेतो आणि त्यांना लावतो. आणि गुत्तेदारी मोठमोठे तुम्ही देता त्यावेळेस कुठली एक्झाम घेता? त्या व्यक्तीला समाजाप्रती काही ना काही देणं घेणं आहे का नाही हे तरी गोष्टी बघितल्या पाहिजेत का? केवळ वशिला आहे किंवा एखाद्या जातपात धर्म अशा गोष्टी पाहता आणि बिंदास देऊन टाकायचं आणि मग ते पुढच्याला टक्केवारी देतात. जी टक्केवारी मधली राहते त्यामध्ये ते कोणाचं जातं? हे जे काही बायस वर्क होतं, जे काही अयोग्य वर्क होतं ते समाजालाच भोगावं लागतं. ह्या पद्धतीने विचार करू नये, कारण ह्यातनं जे काही हे व्यक्ती पैसा कमवतात तर ते लोकांवर दडपशाही करण्याचा प्रयत्न करतात आणि ग्रामीण भागामध्ये कित्येक अशा प्रकारचे बांधांचे प्रॉब्लेम आहेत, अशा प्रकारचे जे काही आपण हे म्हणू सीमा ह्याची प्रॉब्लेम्स आहेत. तर हे कुठंतरी सॅटेलाईटद्वारे किंवा अथवाद्वारे हे तुम्ही योग्य पद्धतीने शासन प्रशासनाने हे कार्य केलं पाहिजे. आणि जे काही आपले इथे आपले तलाठी भाऊ असतील किंवा जे कोण त्या भागातले आपण त्यांना ग्रामसेवक म्हणू, ह्यांना दर 5 वर्षांनी जसं निवडणुका घेतल्या जातं आणि देशाचं भविष्य ठरवलं जातं तशा दर 5 वर्षांनी त्यांना त्या व्यक्तींची सीमा योग्य आहेत का? कुठं जे काही एखादा 40 फूट रोड असतो तो दोन्ही बाजूने शेती अतिक्रमण करत देतात आणि 10 फुटाचा ठेवला जातो, तो पुन्हा योग्य पद्धतीने त्यांच्या कार्यक्षेत्रात आहे का? ह्या गोष्टी सुद्धा पाहणं गरजेचं आहे. हे न सांगता न काही करता ह्या लोकांनी हे जर केलं शासन प्रशासनाने तर खरंच गरीब गरजू पीडित जनता जी आहे ग्रामीण भागातील वंचित बहुजन म्हणेन मी, तर त्यांच्यावर अन्याय होणार नाही. आणि खरंच आपण लोकशाहीमध्ये आहोत आणि छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये आहोत आपण, असा विचार आपण करू शकतो. आणि कुठंतरी आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर आधारित आपण आपली लोकशाही चालवत आहोत याचं आपल्याला दर्शन घडेल. पण हे होत नाही. आज एका डॉक्टरांबद्दल, तज्ज्ञ लेखकाबद्दल आणि शासकीय सेवेत असताना सुद्धा आणि कुठे ना कुठं चांगल्या जनसामान्यामध्ये मत असताना सुद्धा ही एवढी डेअरिंग करू शकतात, तर जनसामान्याने हे काय करू शकतात सांगा? आपण अशा वेळेस काय केलं पाहिजे आपल्याला वाटतं? कॉमेंट बॉक्समध्ये आपण टाकावं एवढी मी माझी विनंती करतो. मी परंड्याहून, धाराशिव डिस्ट्रिक्ट, डॉक्टर आनंद मोरे, परंडा. धन्यवाद. कोणाची का असं ना, पण जे काय असेल तरी सर हे केलं पाहिजे ना. हां हॅलो सर, नमस्कार. हा नमस्कार, बोला की. हां डॉक्टर मोरे बोलतोय. कोण बोलतोय सर? मी नागेश वाणी आहे. बर, कुठून? बार्शीवरून बर. कंपाऊंडचे काम करून. बर बर बर, तुम्हाला कोण दिलंय तार कंपाऊंडचं काम करा म्हणून?
कात्रेला नाहीत का हां हां त्यांनी सांगितलं होतं. बरं त्यांना सांगायचं डॉक्टर मोरे तिथं आडवे आलेत म्हणायचं, त्यांच्या जागेमध्ये तुम्ही 16-17 फूट सोडले बरं का, आतमध्ये घुसलेत म्हणावं बरं का. बरं, आणि काल आम्ही मोजणी करून हे टाकलं इथं बरं का. बरं. तर ह्या गोष्टी योग्य नाहीत त्यांनी करणं बरं का. ते इथं मध्यस्थी काही नेत्यांच्या भावाला सुद्धा घालायला लागलेत काही गुत्तेदारांना, त्यांनी करून दिली आम्हाला ही मोजणी वगैरे बाकीचं म्हणून, आणि तुम्हाला दिले त्यांनी तार कंपाऊंड करायला. 17 फूट ते व्यक्ती आज आपल्या जागेमध्ये घुसतो बरं का. म्हणजे हे किती पद योग्य आहे, आणि परस्पर तार कंपाऊंड देखील करून घ्यायला लागलाय, म्हणजे हे अयोग्य आहे म्हणजे अशा गोष्टी करणं त्यांनी, बरोबर आहे की नाही. त्यांना आम्ही रीतसर सांगितलं होतं की तुम्ही शासकीय मोजणी आणा आणि ह्या गोष्टी करा, पण ते करायला तयार नाहीत आणि बिनधास्त आता ते रोवले तर रोवलेवरनं तार कंपाऊंडची ऑर्डर देतात. म्हणजे किती माज आणि मस्ती असेल या व्यक्तीला हेच मला कळत नाही. म्हणजे किती स्वार्थी व्यक्ती असेल हा, लक्षात घ्या. पैसा कमवतो, नाही तितक्या प्रॉपर्ट्या कुठं करून ठेवल्या, पण गोरगरिबांची एखादा तिथं आपण म्हणतो दवाखाना होणार आहे ह्या ठिकाणी, किंवा एक व्यसनमुक्ती केंद्र पंचकर्म सेंटर आम्ही काढतोय, आणि अशा व्यक्तींना ते दाबण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे किती पद योग्य आहे मला सांगा या गोष्टी. आणि बिंदास परस्पर तार कंपाऊंड करून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी आहे का की हां हां त्यांनी आहे ना पहिले जिथं आता 4 अँगल लावलेत का, हां तिथं सिमेंटचे पोल त्यांनी 4 लावले आहे हां का. हां त्यांनी परत म्हणलं तर ते पक्की मारून त्यांनी सगळं आखलंय. हां त्यांचे त्यांनी आखलंय, बरोबर. त्यांनी आखले म्हणजे कोणावर आखले त्यांनी, कोण तिथं होतं शासकीय, त्यांनी मोजणी आणली का. उद्या कुठेही मोजतील, काय बी कोणाच्यात बी घुसतील आणि मारा म्हणतील, जमते का मला सांगा. बरोबर आहे की नाही. म्हणजे आजूबाजूच्यांचा विचार न करता, आजूबाजूच्यांना न बोलवता ते जर डायरेक्ट फक्की मारत असतील, 4 पोल रवत असतील आणि तार कंपाऊंड घेत असतील, तर त्याला कळलं पाहिजे ना आपण काय करावं काय नाही. त्यामुळे हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट होणार आहे बरं का. त्याच्यामुळं योग्य नाही, कारण आज आम्ही ते आता इथं आम्ही शूटिंगच काढली इथे, आणि आमचे देखील इकडे रवलेत सगळे, आणि आज तहसीलदारला किंवा माझं म्हणणं कशात आहे हां माहिती आहे? आपण आपले पण पोल रवून टाका ना. रवून टाकले हां तिथं आपलं काय कंपाऊंड नसल्यामुळे, अगर आपले काय पोल नसल्यामुळे ही प्रकार उद्भवला. हां आता रवले. हां नाही जर का समजा मी काय म्हणतो तिथं आपले पोल असले असते, आपलं कंपाऊंड असलं असतं, तर मग समजा इकडे जर हे केलं असतं तर दिसलं असतं. आता हे कसं दिसतंय आपल्यात आलेलं. बरोबर. आता रवलेत आम्ही 4-5 रवलेत ह्याच्यामध्ये. हां काल मोजणी करू. हां वळीने 4-5 लावून टाका. हां लावून टाकलं सर, लावून टाकलं. तेवढं फक्त बघा बरं का. मी त्यांना फोन करून सांगतो. हां तिथे डॉक्टर मोरे येऊन थांबलेत म्हणायचं असं बरं का. हा करतो लगेच फोन करतो. हो करू देत नाहीत मग काम. ओके येस धन्यवाद. हे घ्या, थँक्यू सर. आपला फ्रंट, दोघांचाही फ्रंट मोजून घेतो आम्ही, आणि त्यानुसार आपल्याला पुन्हा एकदा जागेचं मोजमाप करू. हे आपलं पाडलेलं आहे त्यांनी, आणि इकडे अतिक्रमण केलेलं आहे. हां कुठं नाही, लगेच नाही टाकायचं. आला सगळ्या बाटल्याच. तुला दगडाच्या बाटल्याशिवाय काय सापडत ना कर. आधी दगड घे की जरा हातात. हां आणि वेळी तू घेण्यापेक्षा आधीच चेक कर. हां 38 भरते बरोबर. 38. चला आपलं बघू तिकडं. बरं इकडे किती पाहिजे जास्तीत जास्त? 240 आहे तिकडे आडवं. 138 आहे त्यांचं फ्रंट इकडे मोजून, त्यांचं 36. बरं ठीक आहे. फ्रंट दोघांना सारखा यायला पाहिजे बरोबर. कुठं इथं रवलेलं आहे ना ही खुटाड. हां किती आहे? 21. त्यांचं 138 आणि आपलं 121. बरं ठीक. हां इथं येत आहे, इथून ते इथंपर्यंत म्हणजे किती कमी पडतं? 21 ते 37. त्यामुळे ते सगळेच मोजावं लागते. म्हणजे आता किती कमी पडतं आपल्याला? 37 आणि 21 म्हणल्यावर 16 फुटाचा घोळ येतोय बरोबर आहे. त्यामुळे त्यांना ती शासकीय मोजणी आणून बघा म्हणून सांगितलेलं असतं. म्हणजे स्वतः 138 घेतलं आहे आणि इकडे 131 ठेवलं आहे. म्हणजे लक्षात घ्या काय चाललंय ते. इकडून जा. आता आपण आपली रीतसर आपण पोल मारणार. इथून
आपली पुढं होते. तिकडे डेअरीपासून तिथंपर्यंत 3 मालकं आहेत. त्यानंतर आपली इथून सुरू होते. चला कपास धरले 50 पासून. त्या पोलच्या बाजून ठीक आहे. चलो इथं 100 आहे. इथं 100 झालं आहे का नाही. इथं 100 झाले 37 बाजूला करते. तिथून 37 आला ना तिथे बरोबर. म्हणजे हा घोळ आपल्या ह्याच्यामध्ये हे किती आतमध्ये आलेत पहा. आणि ह्यांना शासकीय नोंदणी करा म्हणलं तर नाही. म्हणजे दम देऊन कमीत कमी 16 फूट ते आपल्या बाजूला आलेले आहेत. बघू पोलपासून बघा 238 रुंद दिलं आहे का ना इकडे. किती 17 फूट 17चा गोळ आहे का नाही. असं 138 आणि असं किती लांबी लावा 238 आहे का नाही. आणि असं समोर 137 बाय 238. यांनी म्हणून शासकीय नोंदणी आणायला पाहिजे. म्हणजे किती जवळजवळ 16 फूट ना 17 फूट म्हणजे 17 फूट आतमध्ये घुसले. म्हणजे एवढं सोपं आहे का ते. आणि बिंदास ते बी लोकांची नावं सांगतात अजून. हां नाही ठीक आहे. आधी इथलंच करून घेऊ. तिथं तर ऑलरेडी पोल आहेतच की पहिलंच ही केलेले पहिलं मोजणी केलेल्या. म्हणजे 17-16 फुटाचा एवढा मोठा गोळ. आणि ते बी 238 फूट 238 फूट गुणिले 17 म्हणजे किती गुंठ्याचा फरक होईल. हां किती कमी पडले 16-17 आहे. 16 गुणिले 238 किती झाले बघ बरोबर 3808. म्हणजे एवढा किती झालं म्हणजे 308 म्हणजे 3 गुंठे आरामात इकडे सरकलेत. आणि पलीकडच्याचं म्हणणं आहे की ते अजून पलीकडे थोडं सरकलेत. काय सगळं गोळच आहे. हां त्या कोपऱ्यापासून मोजत यायला पाहिजे. पण हे शासकीय मोजणी न आणता हे आजूबाजूच्या कोणाला न बोलवता बिंदास त्यांनी पोल राहून गेलेत. म्हणजे उद्या एखाद्याला विकलं त्याने जर टाकलं रात्रीतनं सगळे करून हां आणि मोठमोठे नेत्यांचे नावं सांगतात त्यांना पुढं घालून गुत्तेदारांचे फसवाफसवी धंदे सगळे. बाहेरची बाजू धरा म्हणजे किती आडो भरते कळेल आपल्याला. तुम्हाला बाटली काय सुटत नाही राव. आणि त्याचं 138 भरते आणि आपलं 131 फ्रंट. कसं आहे मग शक्य. 0 तिथं 200 झाले ना रे. 43 आहे का तिथं 243 इकडं. म्हणजे ते बरोबर त्या पाठीमागची लाईन ना त्याची. इकडनं हे बी जरा बाहेर आलं इकडं बरोबर. कारण ती जरा आत दिसते ना. 240 पाहिजे 243 आले. ठीक आहे हां 240 भरते ना 243 झाले. ठीक आहे बरोबर. थोडंसं बाहेर आलेत कारण थोडं आत आहे. ठीक आहे तिकडे आता मोजावं लागेल किती 16 फूट. तिथून तेवढं तिथून तेवढा फरक पडतो. ठीक आहे तुम्ही बघा. हां 17 नको 16च घ्या. सोळा आहे ना. एवढा फरक ठेवायला तुमच्या बाटल्या काय सुटत नाहीत.
नीट नीट खाली ठेवून मार, मी धरतो ते. हा तुला फास्ट मारता येईल का नाही? पुरती भरपूर आहे. नावचा करून आम्ही खोटा दस्तऐवज करून काय करतं? लोकांच्या समोर तर कळेल ना काय नीतिमत्ता आहे ती. असले खोटाड लोक असतात हे कळलं पाहिजे लोकांना. ज्यानं डोक्यावर घेऊन नाचतं 2 पैसे दिले की. केलं हा हे सगळं भरलं आपल्या हातात. काचा म्हणजे रात्री झाले तेच कार्यक्रम असते. पण आश्चर्य आहे की आजूबाजूच्या न बोलवता सुद्धा त्यांनी बिंदास घुसले. म्हणजे त्यांनी जर त्याची मोजली 138 आणि 243 म्हणजे जवळजवळ 3 हां हां 3 गुंठे इकडे सरकले. हां हां बरोबर ते दूध डेअरीची. पण शेडजीला गरज नाही का नाही? ते असली माणसं अंगावर घालायची विनाकारण, त्यांना पुढं करायचं. 2 पैसे कमी मिळाले त्यांना जमीन देतोच म्हणायचं आणि गळ्यात घालायचं. म्हणजे किती अवघड आहे दादागिरी. सांगितलं पण तार कंपाऊंड करायला खरं. होय का? कसलं आता सध्याच आमची वाद चालू आहे तिकडनं. म्हणजे तुम्ही कसं करणार तार कंपाऊंड? बरोबर आहे की नाही? हां हां पण ते अतिक्रमण केलेलं आहे ना. हे कालच आम्ही आता मोजून इकडे घेतलेलं आहे. त्यामुळं तुम्ही हे करत बसण्याची गरज नाही हे मला म्हणायचं. त्यांना सांगा डॉक्टर मोरे आलते म्हणायचं ते तार कंपाऊंड काय करू देत नाही आहेत. त्यांना सांगा. बघितलं तर हे सगळं इथपर्यंत आमचं वाढलेलं आहे काल. आणि हे विनाकारण हे करतात. म्हणजे आता तार कंपाऊंड केल्यानंतर तर अजून गोंधळच आहे मग सगळा. म्हणजे हे दादागिरीने कशाला करायचं मला सांगा बरं. अशा गोष्टी करायला नाही पाहिजे. तुम्ही एक ठीक आहे तुम्हाला ऑर्डर आली मग तुम्ही आले पण हां बरोबर आहे. हे मापणीचं आम्ही इथपर्यंत केले काल ते. त्यामुळे तार कंपाऊंड करता येणार नाही. म्हणून मी ते आत्ता शूटिंग करून टीव्हीवर टाकणार आहे ती. त्याच्यामुळे विनाकारण अडकू नका कशात असं मला म्हणायचं. नाही जे काय ते पण आलेत हे तर मला दाखवलं पाहिजे ते. हॅलो सर नमस्कार. हा नमस्कार बोला की. हां डॉक्टर मोरे बोलतोय. कोण बोलतोय सर? मी नागेशवाणी आहे. बर कुठून? बार्शीवरनं तार कंपाऊंडचे काम म्हणून. बर तुम्हाला कोण दिलंय तार कंपाऊंडचं काम करा म्हणून? कात्र्याला नाहीत का हां त्यांनी सांगितलं होतं. बर त्यांना सांगायचं डॉक्टर मोरे तिथं आडवे आलेत म्हणायचं. त्यांच्या जागेमध्ये तुम्ही 16-17 फूट सोडले बरं का, आतमध्ये घुसलेत म्हणावं बरं का. आणि काल आम्ही मोजणी करून हे टाकलं इथं बरं का. तर ह्या गोष्टी योग्य नाहीत त्यांनी करणं बरं का. ते इथं मध्यस्थी काही नेत्यांच्या भावाला सुद्धा घालायला लागलेत काही गुत्तेदारांना. त्यांनी करून दिली आम्हाला मोजणी वगैरे बाकीचं म्हणून आणि तुम्हाला दिले त्यांनी तार कंपाऊंड करायला. 17 फूट ते व्यक्ती आज आपल्या जागेमध्ये घुसतो बरं का. म्हणजे हे किती पती योग्य आहे. आणि परस्पर तार कंपाऊंड देखील करून घ्यायला लागलाय. म्हणजे हे अयोग्य आहे म्हणजे अशा गोष्टी करणं त्यांनी. बरोबर आहे की नाही? त्यांना आम्ही रीतसर सांगितलं होतं की तुम्ही शासकीय मोजणी आणा आणि ह्या गोष्टी करा. पण ते करायला तयार नाहीत आणि बिनधास्त आता ते रोवले तर रोवलेवरनं तार कंपाऊंडची ऑर्डर देतात. म्हणजे किती माज आणि मस्ती असेल या व्यक्तीला हेच मला कळत नाही. म्हणजे किती स्वार्थी व्यक्ती असेल हा. लक्षात घ्या. पैसा कमवतो नाही तितक्या प्रॉपर्ट्या कुठं करून ठेवल्या. पण गोरगरिबांची एखादा तिथं आपण म्हणतो दवाखाना होणार आहे ह्या ठिकाणी किंवा एक व्यसनमुक्ती केंद्र पंचकर्म सेंटर आम्ही काढतोय आणि अशा व्यक्तींना ते दाबण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे किती पद योग्य आहे मला सांगा या गोष्टी. आणि बिंदास परस्पर तार कंपाऊंड करून घेण्याचा प्रयत्न करतात. हां त्यांनी आहे ना पहिले जिथं आता 4 अँगल लावलेत का हां तिथं सिमेंटचे पोल त्यांनी 4 लावले आहे हां का. हां त्यांनी परत म्हणलं तर ते पक्की मारून त्यांनी सगळं आखलंय. हां त्यांनी आखलंय बरोबर. त्यांनी आखले म्हणजे कोणावर आखले त्यांनी? कोण तिथं होतं? शासकीय त्यांनी मोजणी आणली का? उद्या कुठेही मोजतील काय बी कोणाच्यात बी घुसतील आणि मारा म्हणतील. जमतंय का मला सांगा? बरोबर आहे की नाही? म्हणजे आजूबाजूच्यांचा विचार न करता आजूबाजूच्यांना न बोलवता ते जर डायरेक्ट फक्की मारत असतील 4 पोल रोवत असतील आणि तार कंपाऊंड घेत असतील तर त्याला कळलं पाहिजे ना आपण काय करावं काय नाही. त्यामुळे हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट होणार आहे बरं का.
त्याच्यामुळं योग्य नाही. कारण आज आम्ही ते आता इथं मी ॲक्च्युली आम्ही शूटिंगच काढली इथे आणि आमचे देखील इकडे रवलेत सगळे आणि आज तहसीलदारला किंवा आपले पण नाही नाही, माझं म्हणणं कशा हा आहे आपण आपले पण पोल रवून टाका ना. रवून टाकले रवून टाकले ऐका हा. ऐका तिथं आपलं काय कंपाऊंड नसल्यामुळे अगर आपले काय पोल नसल्यामुळे ही प्रकार उद्भवला. हा आता मी आता रवले हा नाही नाही, जर का समजा मी काय म्हणतो तिथं आपले पोल असले असते आपलं कंपाऊंड असलं असतं तर मग हो, समजा हो. इकडे जर हे केलं असतं तर दिसलं असतं. आता हे कसं दिसतंय आपल्यात आलेलं. बरोबर बरं आता रवलेत आम्ही 4-5 रवलेले आहेत ह्याच्यामध्ये हा मी काल काय मोजणी म्हणतो, करून हा होळीने 4-5 लावून टाका. हा लावून टाकलं सर लावून टाकलं तेवढं फक्त बघा बरं का. मी त्यांना फोन करून सांगतो. हा तिथे डॉक्टर मोरे येऊन थांबलेत म्हणायचं असं असं बरं का. हा करतो लगेच फोन करतो. हो 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 करू देत नाहीत मग काम. ओके येस धन्यवाद हे घ्या थँक्यू सर. ह्यांचं काय चूक आहे त्यांनी मापून दिलं म्हणलं की ते होणारच की सगळं. नाही तुमचा काही संबंधच नाही त्यात पण ते व्हायला नाही पाहिजे. आता काम करू नका पुढचं आणि सांगून टाका त्यांना.